नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 321 ते 328. जोवरी न दिसे हे रूप, तोवरी आवडे विषय सुख. मात्र आता होता दर्शन, विषयांचा ह्या येई वीट. पाहता देवा ऐसे तुझ, द्यावे कसे रे आलिंगन. बरे जर नाही दिले तर, रहावे कसे या संकटात. घेऊ पाहता माघार, आडवा येतसे हा संसार. पुढे असा तू अनावर, ज्याचे न होई आकलन. त्रैलोक्य असे हे मधोमध, सापडले जे संकटात. भरडते बिचारे अगतिक, असाच होतसे माझा समज. मनुष्य कोणी अग्निदग्ध, निवविण्यास येई समुद्राजवळ. पाहता खवळलेले तरंग रूप, जातो अधिक भिवून. अशा स्थितीत हे असे जग, तळमळे तुला पाहून. ज्ञान संपन्न जे गेले पल्याड, बरे ते देवांचे समुदाय. तुझ्या कांतीचे जे घेऊन तेज, जाळून सारी कर्म बीज. आपापल्या सद्भावासह, स्वरूपात तुझ्या जाती मिळून. आणखी असे जे कित्येक, आधीच होऊनी भयभीत. करूनी तुझा मार्गाश्रय, प्रार्थिती दोन्ही हात जोडून. अर्जुन यापुढे म्हणतो, अरे कृष्णा, जोपर्यंत तुझं हे भयंकर रूप दिसत नाही तोपर्यंत विषयसुख अत्यंत गोड वाटतं. मात्र आता ह्या तुझ्या रूपाचं दर्शन झाल्यानंतर विषयांचाही वीट यायला लागलेला आहे. देवा, तुला असं पाहिल्यानंतर आलिंगन तरी कसं द्यावं? बरं, जर नाही दिलं तर या संकटात तरुण तरी कसं राहावं? माघार घेतली तर हा संसार आडवा येईल आणि पुढे तू असा अनावर, ज्याचं मला आकलनसुद्धा होत नाही आहे. त्रैलोक्य असे हे मधोमध संकटात सापडलंय. अगतिक बिचारे अनेक जण भरडले जात आहेत, असाच माझा समज होता. एखादा मनुष्य अग्निदग्ध व्हावा आणि आग विझवण्यासाठी त्यांनी समुद्राजवळ यावं आणि समुद्रातले खवळलेले तरंग पाहून त्यांनी अधिकच भिवून जावं, अशीच काहीशी ही स्थिती झालेली आहे. तर अशा स्थितीमध्ये हे जग तुला पाहून तळमळेल. जे ज्ञानसंपन्न आहेत ते पलीकडे जातील, असे जे देवांचे समुदाय जे आधीच पलीकडे गेलेले आहेत. तुझ्या कांतीचं तेज घेऊन सगळी कर्म बीज जाळून आपापल्या सद्भावासह तुझ्या स्वरूपात मिसळून जाणं अशा वेळेला हितकर वाटतं.
आणखीही असे जे कित्येक आहेत जे आधीच भयभीत होऊन तुझ्या मार्गाचा आश्रय घेऊन दोन्ही हात जोडून तुझी प्रार्थना करतायत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 321 ते 328. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 336 ते 343. जय जय असा करून घोष स्वर्गामध्ये करती गजर आणि ठेवती कपाळावर जोडलेले हात. नम्रतारूपी वृक्षांचे अरण्य अष्टसत्व भावांचा वसंत अनुकूल करसंपुटरूपी त्या पालवीस फल म्हणून तू झालास प्राप्त. जयांनी पाहिले हे विश्वरूप डोळ्यांचे त्या उगवले भाग्य अथवा सुखाचा सुकाळ झाला प्राप्त. लोकव्यापक हे असे रूप देवांनाही करी भयचकित कोठूनही पाहता त्यास वाटे उभे ते समोर. जरी असे हे स्वरूप एक विचित्र भयानक मुखे अनेक अनेक असती त्यास नेत्र शस्त्रधारी अनंत हात. अगणित सुंदर त्याला पाय बहुत असती त्याला उदर विविध त्याचे असती रंग मुखांपाशी मस्तवाल क्षोभ. जसे येता प्रलय काळ यमाने जणू की जोमात पेटविल्या आगट्या जेथ तेथ प्रलयाग्नीच्या. शंकराचे जणू संहार यंत्र भैरव देवांचे थैमान गट अथवा प्राण्यांचा करण्या नाश पुढे जाहली शक्ती युगांत. अर्जुन देवाला म्हणतो, जय 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 असा घोष करत स्वर्गामध्ये सुद्धा देव गजर करतायत आणि आपले जोडलेले हात कपाळावर वारंवार ठेवतायत. जणू काही नम्रतारूपी वृक्षांचं अरण्य आणि त्यामध्ये अष्टसत्व भावांचा अनुकूल असा वसंत ऋतू आणि करसंपुट रूपी त्याला पालवी फळ म्हणून तू प्राप्त झालास. ज्यांनी तुझं हे विश्वरूप पाहिलं त्यांच्या डोळ्यांचं भाग्य उगवलं असंच म्हणायला लागेल किंवा सुखाचा सुकाळ प्राप्त झाला. लोकव्यापक असणारं असं तुझं हे रूप
जे देवांनाही भयचकित करून टाकेल. तुला कुठूनही पाहता ते रूप समोरच उभं आहे असा भास होतो. जरी हे स्वरूप एक असलं तरी त्याला विचित्र भयानक अशी असंख्य मुख आहेत, असंख्य डोळे आहेत आणि अनंत हस्त आहेत ज्यांच्यामध्ये शस्त्र धारण केलेलं आहे. अगणित सुंदर पाय आहेत त्याला, असंख्य उदर आहेत आणि विविध रंगाचं असं हे स्वरूप, ज्याच्या मुखापाशी मस्तवाल असा क्षोभ आहे. हा क्षोभ म्हणजे जणू काही प्रलय काळ येता यमानी जोमात यावं आणि जिथे तिथे प्रलयाग्नीच्या आगट्या पेटवल्या जाव्यात. शंकराचं जणू संहार यंत्रच असावं किंवा भैरव देवांचं थैमान घालणारं असा मोठाच्या मोठा समूह असावा. सगळ्या प्राण्यांचा नाश करण्यासाठी जणू काही युगांत शक्ती पुढे झाली आहे असाच भास या मुखांकडे बघून होतोय. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 336 ते 343. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 344 ते 351. तोंडे तुझी अशी प्रचंड, कोठेच नाहीत मावत. अक्राळ विक्राळ सिंह दरीत, तसे तुझ्या मुखात दात. कल्पांतीच्या काळ रात्रीत, आनंदतात प्राणी जे संहारक. दाढा तुझ्या तोंडामधील, दिसती अशा रक्त बंबाळ. काळाने दिले निमंत्रण, जसे कोठल्या युद्धास. वा माजले मरण संहारक, भयंकर ऐसे तुझे मुख. विचार्या त्या त्रिलोकावर, एक वार टाकता नजर. झाड होवोनी दुःख रूप, पाहिले कालिंदी तटावर. महामृत्युरूपी तू सागर, त्रैलोक्य जीवाची ही त्यात नाव. शोकरूपी वारा प्रतिकूल, त्याने हिंदोळते ती लाटांवर. जरी म्हणाल रागावून, लोकांचे या तुला काय. भोगावेस तू हे सुख, ध्यानाचे या. तरी सांगावे कसे आपणास, भीतीने कापतो माझा जीव. म्हणून सामान्य जगाचे दुःख, सांगतो मी अडून अडून. भीतो ज्या मला संहार करुद्र, लपतो मृत्यू मला घाबरून.
असा मीही झालो भयभीत, तू हे केलेस काय. त्या प्रचंड अशा विश्वरूपाला उद्देशून अर्जुन म्हणतो, तुझी तोंड अशी काही प्रचंड आहेत की जणू काही मोठमोठ्या दऱ्यांमध्ये अक्राळ विक्राळ सिंह ते सुद्धा मावणार नाहीत, अशा पद्धतीत तुझे हे जे दात आहेत ते तुझ्या मुखामध्ये मावत नाही आहेत. जणू की कल्पांतीच्या काळरात्रीमध्ये आनंदलेले जे संहारक प्राणी आहेत ते म्हणजे तुझ्या तोंडातल्या दाढा, ज्या अत्यंत रक्तबंबाळ अशा दिसतायत. जणू काही कुठल्या तरी युद्धाला काळानेच निमंत्रण दिलंय, किंवा कुठल्या तरी युद्धामध्ये मरणसंहारक आणि अशाच स्वरूपाचं भयंकर असं तुझं मुख मला आत्ता दिसतंय. बिचाऱ्या त्या त्रिलोकावरती एकवार नजर टाकली तर जणू काही कालिंदीच्या तटावरती दुःखरूपी झाड उभं आहे असं वाटतंय. महामृत्यूरूपी तू सागर, त्यामध्ये त्रैलोक्य जीवाची ही नाव, आणि त्यातच शोकरूपी वारा जो अत्यंत प्रतिकूल अवस्थेमध्ये वाहतोय आणि त्या लाटांवरती ती नाव हिंदोळतीये. आपण जरी रागावून म्हणलात की ह्या त्रिलोकाचं तुला काय पडलंय, माझ्या ह्या ध्यानाचं ह्या रूपाचं सुख मात्र तू भोग, तरी मी आपल्याला कसं बरं सांगू. हे सगळं पाहून माझा जीव भीतीने कापतोय आणि म्हणूनच सामान्य जगाचं दुःख मी आपल्यापर्यंत अडून अडून पोचवायचा प्रयत्न करतोय. ज्याला संहारक रुद्र घाबरतो असा मी, साक्षात मृत्यूसुद्धा मला घाबरून कुठेतरी लपून बसतो, इतका मी पराक्रमी असून सुद्धा मी अत्यंत भयभीत होऊन गेलोय. असं कृष्णा तू केलंस तरी काय. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 344 ते 351. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 352 ते 359. परंतु देवा हे कर्दन काळ, यालाच म्हणावे का विश्वरूप. स्वरूप हे अक्राळ विक्राळ, माघार घेतसे येथे भय. महाकाळाशी लावून पैज, केले तयाशी दोन हात. कित्येक मुखे ती रागीट, आकाशही पुरेना त्यांस. आकाशासही अनाकलनीय, त्रिभुवन वायुही नाही वेढत. वाफही ज्यांची जाळे पावक, मुखातून त्या अग्नीचे लोळ. एक सारखे नसे एक, विविध असती त्यांचे रंग. प्रलयाग्नीही घेतसे मदत, मुखांची या. जयाच्या अंगी एवढे तेज, त्रैलोक्याची जे करती राख. त्यांनाही तोंडे अनेक, त्यात दाढा आणि दात. वाऱ्यास व्हावा धनुर्वात, महापुरी पडावा सागर.
विषाग्नी व्हावा प्रवृत्त, वडवानलाचा करण्या नाश. अग्नीने प्यावे हलाहल, मरणाने व्हावे मारण्या सिद्ध. तसेच समजावे झाले दुःख, संहार तेजा. किती मुखे ती विशाल, जसे तुटता अंतराळ. आकाशास पडावे खिंडार, तेवढे ते. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, मला पाहून लोक घाबरतात, पण देवा तुझं हे कर्दनकाळी रूप बघून मला सुद्धा भीती वाटतेय. यालाच का विश्वरूप म्हणायचं? अरे हे असं अकराळ विक्राळ स्वरूप ज्याला पाहून खुद्द भीतीसुद्धा माघार घेईल. जणू काही पैज लावून महाकाळाशी सुद्धा 2 हात सिद्ध करायला तयार असलेलं हे रूप. कितीतरी रागीट मुख त्याला आहेत. जणू काही त्या मुखांना आकाशही पुरे नसं झालंय. एवढं मोठं प्रचंड असं हे आकाश, पण आता त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी अनाकलनीय वाटायला लागल्या आहेत. संपूर्ण त्रिभुवनाला वेढणारा वायूसुद्धा ह्या विश्वरूपाला वेढून टाकण्यासाठी असमर्थ ठरतोय. ज्याच्या तोंडातून येणारी वाफ म्हणजे अग्नीलाच जाळून टाकणारी इतकी प्रखर आणि तेजस्वी आहे. जणू काही ह्या विश्वरूपाच्या प्रत्येक मुखामधून अग्नीचे लोळ उठतायत. ही मुखसुद्धा एकासारखी एक नाही आहेत. तसंच त्यांचे रंगसुद्धा वेगळे वेगळे आहेत. जणू काही प्रलयाग्नीसुद्धा ह्या मुखांच्या अग्नीची मदत घेत असेल. ज्याच्या अंगी एवढं तेज आहे, जे त्रैलोक्याची राख करू शकतं, अशाला ही अनेक तोंड आणि त्यात असलेल्या असंख्य दाढा आणि दात, असं हे ह्या विश्वरूपाचं भयानक स्वरूप आहे. ते पाहून जणू काही वाऱ्याला सुद्धा धनुर्वात व्हावा किंवा खुद्द सागरसुद्धा महापुराच्या जाळ्यामध्ये अडकावा. विषाग्नी असा प्रवृत्त व्हावा की त्याने वडवानलाचा नाश करण्यासाठी सिद्ध व्हावं. अग्नीनी हलाहल प्यावं आणि खुद्द मरणानेच मारण्यासाठी सिद्ध व्हावं. असं जर झालं तर मरण अटळच असणार. तेव्हा संहार तेजाला समजून जावं आणि हे दुःखाचे दिवस आलेत हे कळावं. किती ती मोठाली मुखं आहेत त्याचं वर्णन करायला गेलं तर असं वाटतं जणू काही अंतराळ तुटल्यानंतर आकाशाला मोठंच्या मोठं खिंडार पडावं एवढं मोठं एक एक मुख आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 352 ते 359. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 360 ते 367. अथवा घेऊन बगलेत, पृथ्वीस निघाला हिरण्याक्ष. दैत्य गुहेचे उघडले द्वार, हटकेश्वराने. तोंडांचा ऐसा विस्तार, जिभांचा आगळा आवेश. अपुरा तो विश्वाचा एक घास, कौतुकाने तो घेईना म्हणून. पाताळातील जे साप, फुत्कारती ते विषाची आग. पसरते ती आकाशात, मुखदरीत पसरे ज्वाला जीभ.
प्रलय वीजांचे समुदाय सुशोभित करती आकाश बुरुज तसे तीक्ष्ण दाहक कराल दिसती ओठान बाहेर कपाळ वस्त्राच्या खाचेत भयास भेडसावती नेत्र महामृत्यूचे जसे लोट भिवयांच्या अंधारात मृत्यू कौतुक हे पांघरून काय करू पाहतोस सिद्ध होईन त्याचे आकलन मात्र मज वाटे मरण भय विश्वरूप पहावयाचे दौहृद पूर्ण जाहले फल प्राप्त पाहुनिया तुझे हे रूप शांतावले माझे नेत्र देवा देह हा पार्थिव निश्चयाने पावेल नाश त्याची न काळजी मज वाटे चैतन्यही आले धोक्यात. असं हे विश्वरूपाचं अक्राळ विक्राळ रूप बघून अर्जुन म्हणतो, जणू काही हिरण्याक्ष पृथ्वीला बगलेत घेऊन कुठेतरी निघालाय किंवा हटकेश्वराने खुद्द दैत्य गुहेचं दार उघडलंय. तोंडांचा असा काही विस्तार आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या जिभांचा असा काही आगळा वेगळा आवेश आहे की जणू काही ह्या विश्वाचा एक घास अपुरा पडेल म्हणून कौतुकाने ती मुख तो घास सोडून देतायत. पाताळातले जे साप आहेत ते जणू काही विषाची आगच फुतकारतायत जी आकाशभर पसरतीये आणि ह्या मुखांच्या दरीमध्ये ज्वाळारूपी जिभा थैमान घालतायत. प्रलय वीजांचे जे समुदाय आहेत ते आकाशाचे बुरुज अशा रीतीने सुशोभित करतायत की जणू काही ओठांच्या बाहेर आलेले तीक्ष्ण आणि दाहक असे हे कराल किंवा दाढा ह्या सगळ्या मुखांमधून बाहेर आलेल्या दिसतायत. कपाळ वस्त्राच्या खाचेमध्ये भयाला सुद्धा भेडसावणारे नेत्र आहेत जे जणू काही भुवयांच्या अंधारामध्ये महामृत्यूचे लोट घेऊन आलेले आहेत. मृत्यूचं हे कौतुक पांघरून तू काय सिद्ध करू पाहतोयस त्याचं मला काही आकलन होत नाहीये, पण मला मात्र माझ्या मरणाचं भय वाटतंय. विश्वरूप पाहायचे डोहाळे काय लागले आणि ते फलप्राप्तही झाले, पण तुझं हे रूप पाहून माझे नेत्र मात्र आता शांतावलेले आहेत. अरे देवा, हा देह पार्थिव आहे, तो निश्चयानेच नाश पावणारे हे मला माहिती आहे, त्याची मला काळजी नाही आहे. पण आता मला असं वाटतंय की माझं चैतन्यसुद्धा या घडीला धोक्यामध्ये आलेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 360 ते 367. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 368 ते 375. एरवी भयाने अंगकंप अधिक वाढता मनस्ताप अथवा बुद्धीही दचकून विचलित होतसे अभिमान. परंतु निराळा सर्वांहून
आनंदाचा जो निव्वळ अंश, अंतरात्मा असा जो शांत, भयाने गेला शहारून. अहो कसे हे आश्चर्य, विश्वरूप दर्शनाचा कसला छंद. देशोधडी सगेले माझे ज्ञान, गुरु शिष्य संबंध ऐसा क्वचित. देवा तुझे ऐसे दर्शन, विकल जाहले अंतःकरण. गवसणी घालतो सावरण्यास, धैर्याची मी. धैर्य ही गेले हरपून, त्यावर दिसले विश्वरूप. परंतु टाकले गुरफटून, उपदेशात. विश्रांतीची ठेवून आस, धावा धाव हा करतो जीव. मात्र मिळेना आश्रय त्यास, विश्वरूपिया. विश्वरूप असे हे मारक, चराचरातील गेला जीव. बोलू नको तर करू काय, कसे रहावे महाराज. डोळ्यांपुढे माझ्या सतत, मृत्यूचे भांडे जणू जावे फुटून. अशी तुझी मुखे विशाल, दिसती मज. अर्जुन म्हणतो, एरवी जर भीती वाटली तर अंगाचा कंप होतो, त्याहून अधिक जर वाटली तर मनस्तापही होतो, किंवा क्वचित कधी बुद्धीसुद्धा दचकली जाते आणि अभिमान विचलित होतो. पण आत्ता तर सर्वांहून निराळा, तो म्हणजे आनंदाचा जो निव्वळ अंश, तो म्हणजे अंतरात्मा, असा जो खरं तर कायम शांत असतो, तोही भयाने शहारून गेला आहे. अहो हे कसं आश्चर्य! विश्वरूप दर्शनाचा हा कुठला छंद की ज्यामुळे माझं जे ज्ञान होतं ते सुद्धा देशोधडीला गेलंय. गुरु शिष्याचा असा संबंध क्वचितच असेल. देवा, अरे तुझं हे जे दर्शन आहे त्याच्यामुळे माझं अंतःकरण विकल झालंय. अत्यंत धीराने मी माझ्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करतोय, पण आता हे धैर्यही कुठेतरी हरपून गेलंय. त्यावर तुझं असं हे विश्वरूप, आणि त्यातून तू मला उपदेशामध्ये गुरफटून टाकलंयस. अरे हा जो जीव आहे तो विश्रांतीची आस ठेवून धावाधाव करतो, पण ह्या विश्वरूपाला बघता त्याला कुठली विश्रांती मिळायला. असं हे अत्यंत मारक असं विश्वरूप, जे पाहून चराचरामधला जीवच निघून गेलाय. अहो महाराज, आता बोलू नको तर काय करू. माझ्या डोळ्यापुढे सतत जणू काही मृत्यूचं भांडं फुटावं अशी तुझी विशाल मुख मला दिसतायत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 368 ते 375. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 376 ते 383. दात दाढा अशा दाट, दोन ओठातही न मावत, जशी शस्त्रांची लावावीत,
कल्पांती कुंपणे गच्च तक्षक तोंडी जसे भरावे विष अवशेष संचारावे भूत वज्राग्नीने करावे धारण अग्नी अस्त्र तशी तुझी मुखे प्रचंड आवेश त्यातला अनावर जणू आले चाल करून मरण रसाचे लोंढे आम्हावर प्रलय काळाचा महावात तसेच महाप्रलय पावक जेव्हा होती ते एकरूप जळणार नाही काय मग तशी मुखे ही संहारक नाहीसे झाले आमुचे धैर्य न उरले मज दिशांचे भान विसरलो मी माझी ओळख जरासे पाहिले नाही तोच सुखाचा पडला दुष्काळ आता रूप हे अवास्तव घ्यावेस तू ते आवरून अशी न काही कल्पना मज कशास केली मी इच्छा व्यक्त आता वाचवा माझे प्राण स्वरूप प्रलयापासून आमुचे जर स्वामी आपण वाचवावा आता माझा जीव साठवावा हा पसारा स्वरूपात महामारीचा. ह्या मुखांमधल्या दात आणि दाढाही अशा काही दाट आहेत की 2 ओठांमध्येही त्या मावत नाही आहेत. जणू काही कल्पांत समयी विविध शस्त्रांची गच्च अशी कुंपणं लावावीत. तक्षकाच्या तोंडी विष भरावं किंवा अवसेला अंगात भूत संचारावं. वज्राग्नीनी अग्नीचं अस्त्र धारण करावं. अशी ती तुझी प्रचंड मुख, त्यातला अनावर असा आवेश, जणू काही मरणरसाचे लोंढेच आमच्यावरती चाल करून येत आहेत. प्रलयकाळी येणारा महावात आणि महाप्रलयी पावक म्हणजे अग्नी हे जेव्हा एकरूप होतील तेव्हा काय बरं जळणार नाही, अर्थात सगळं काही जळून राख होईल. तशीच तुझी ही संहारक मुख. आता मात्र आमचं धैर्य नाहीसं झालंय. मला तर दिशांचंही भान उरलं नाहीये. मी माझी स्वतःची ओळखसुद्धा विसरून गेलोय. जरासं पाहिलं नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला असं वाटायला लागलंय. तेव्हा तुझं हे अवास्तव रूप तू आता आवरून घ्यावंस. अरे मला अशी खरंच काही कल्पना नव्हती. कशाला बरं मी ही इच्छा व्यक्त केली. आता आपणच आमचे प्राण वाचवा आणि या स्वरूपापासून आम्हाला लांब करा. जर आपण आमचे स्वामी आहात तर आता आमचा जीवही वाचवणं हे आपलंच कर्तव्य आहे. तेव्हा हा महामारीचा पसारा आपल्या स्वरूपामध्ये आपण साठवून घ्यावा. अध्याय क्रमांक 11
ओवी क्रमांक 376 ते 383. धन्यवाद.